झी 24 तास, एक पाऊल पुढे. चळवळीची लक्ष्मण रेषा या भागात स्वागत करताना मी पहिला प्रश्न घेऊन साधना महाशब्दे यांच्याकडे जातोय. डॉक्टर साधना महाशब्दे, मला सांगा, 5 महिलांनी आरोप केलेला आहे लैंगिक शोषणाचा. 10 वर्ष लैंगिक शोषण होत असल्याचा आरोप केलेला आहे. इज इट ए ओपन अँड शट केस? ऑफकोर्स नॉट. ही अजिबात ओपन आणि शट केस नाही. ही ओपन आणि शट केस नाही असं मत आहे. मला बाबा आढाव यांना विचारायचं आहे, जर ही ओपन आणि शट केस नसेल तर संशयाची सुई ही फक्त एकाच व्यक्तीकडे जायला पाहिजे, तशी ती न जाता या चर्चेतनंही आपल्या समोर येत आहे की संशयाची सुई पहिल्यांदाच दोन्ही बाजूकडे का गरागरा फिरते. तर मला या प्रश्नाचं खरं काही मला माझ्या लक्षात येत नाही तुम्ही काय विचारताय. बाबा आढाव, मला तुम्ही सांगा. एवढंच वाटतं की मी तुम्हाला प्रश्न समजावून सांगतो की ओपन आणि शट केस नाहीये असं साधनाताईंचं मत आहे की त्याने आरोप केले आणि ते सिद्ध झाले असं नाहीये. त्यात बराच त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी घडणार आहेत, बऱ्याच गोष्टी घडू शकतात. असं असताना सुद्धा जर तसं नसेल तर या केसमधल्या आरोपीवर जेवढा संशय आहे तेवढाच ज्या महिला आहेत त्यांच्या मागच्या बोलवित्या धनींविषयी आपल्याकडे महाराष्ट्रात कुजबूज का सुरू आहे. ही संशयाची सुई अशी गरागरा का फिरते? नेमकं काय याच्या मागे आहे? मला काय वाटतं की एक तर असं आहे की मी त्याचा विचार जो आता करतोय तो असा आहे की एक तर आत्ताच कळ मला की अजूनही ती न्यायालयात प्रविष्ट केस नाही. 2, ती पोलिसांच्या चौकशीच्या लेवलवरच आहे. आता पोलिसांनी लक्ष्मण माने कोणत्या स्वरूपात मागणी केली आहे की तुम्ही इथं या किंवा न क्या, त्यांनी समन्स बजावलं की नाही मला माहिती नाही, त्यांना बोलवलं की नाही मला माहीत नाही. परंतु मला असं वाटतं की याच्यावरून जे सगळं एकूण उभं केलं जात आहे त्यापेक्षा सुद्धा तात्काळ लक्ष्मण मान्यांनी आता काहीतरी सुनावणी वगैरे होणार आहे असं कळलंय मला कोर्टात. परंतु त्या सुनावणीची वाट न पाहता लक्ष्मण मान्यांनी स्वतः चौकशीला तयार व्हावं आणि त्या चौकशीला मदत करावी असं मला वाटतं. कारण मला असं वाटतं नाहीतर मग हे सगळ्या बाजूनी अशा तऱ्हेचा हे सुरू होईल. आणि आपण जे शंका व्यक्त करताय तर याच्यामध्ये अनेक लोकांना स्वतःचे हिशोब पुरे करायचे असू शकतात. याच्यात की मी काय मला त्याचा अनुभव नाही आहे. परंतु मी असं मानतो की असं होऊ शकतं, नाही असं नाही. आता जसं आज सगळ्या पाचही स्त्रियांना एकत्र आणण्यात आलं होतं, त्यांना प्रेसपुढे उभं करण्यात आलं होतं, नंतर प्रेसपुढे त्यांना सांगण्यात आलं होतं, त्यांनी खूप अतिशय हृदयद्रावक स्वतःची कहाणी सांगितली. हे सगळं आताचे मी ऐकलं. नाही, सॉरी बाबा आढावांना बोलू द्या, मग तुमचं म्हणणं मांडा. बाबा आढावांना बोलू द्या. माझं म्हणणं असं की त्या आल्या, त्यांनी सांगितलं आणि ते काय सत्य त्यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या विरुद्ध त्या जर बोलल्या तर त्यांना सुद्धा दाद मिळाली पाहिजे, त्यांना न्याय मिळाला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. म्हणून मला असं वाटतं की या प्रकरणाचा जो आता त्याची जी आता पुढे ते होणार आहे की नंतर मग ते फरार होणं किंवा हे शब्द जे वापरले जात आहेत किंवा शरणागती पत्करणं वगैरे असले काही भावनिक करता उपयोगी नाही. लक्ष्मण मान्यांच्या सारख्या अतिशय मोठ्या म्हणजे ठरलेल्या माणसाने निदान त्या चळवळीच्या हितासाठी का होईना, कारण त्यांचं केवळ हे लक्ष्मण माने नावाच्या माणसाची ही अब्रू नव्हे तर संबंध ह्या चळवळीचाच एक तो आपण जे म्हणाला. बाबा आढाव, मी या मुद्द्यावर तुमच्याशी चर्चा करणाऱ्या पुढच्या भागामध्ये मला पल्लवी त्यांना प्रश्न विचारता. पल्लवी, एक सांगतो की मागच्या भागामध्ये तुम्ही अत्यंत बुद्धिचातुर्याने, विलक्षण बुद्धिचातुर्याने ही सगळी बाजू मांडलेली आहे, त्याबद्दल तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. परंतु आता एक प्रश्न असा निर्माण होतोय की 98 सालची केस जेव्हा समोर आलेली होती तेव्हा आत्ता जे या महिलांचा कैवार घेणारे आहेत ते सगळे तेव्हा कुठे गेले होते? भाग क्रमांक 1 आणि भाग क्रमांक 2. अशा प्रकारच्या चळवळीमध्ये, अशा प्रकारच्या संस्थांमध्ये असे गैरप्रकार याआधी होत असताना आपण अशा प्रकारचे खटले याआधी कधी हातात घेतलेले होते का? असा रस दाखवलेला होतात का? त्यावर लेख लिहिले होते का? हा सगळा कळवळा याच निमित्तानं पुढे आलाय अशी एक शंका तुमच्या विरोधात मांडली जाऊ शकते. त्याचं स्पष्टीकरण आत्ताच महाराष्ट्राला देऊन टाका.
अगदी उदयजी, मला तुम्ही संधी दिली त्याच्याबद्दल मी तुमची आभारी आहे. 1998ला जेव्हा ही केस दाखल झाली होती तेव्हा मी विद्यार्थी दशेमध्ये होते, त्याच्यामुळे मी काही याच्यामध्ये चळवळीमध्ये नव्हते. माझी लर्निंग प्रोसेस होती, त्याच्यामुळे मी अर्थातच 98च्या केसमध्ये मी नव्हते. 98ची केस जी आहे ती तपासामध्ये पुढे आलेली आहे. ती आधी आम्हाला माहिती नव्हती की 98मध्ये केस झालेली आहे किंवा काय, पण या 5 महिलांनी जेव्हा तक्रार केली तेव्हा मग ही अशी तक्रार 98 साली सुद्धा झाली होती, हे तपासामध्ये पुढे आलेले आहे. नंबर 1. नंबर 2, माझं वय बघता मला असं वाटतं किंवा माझा अनुभव बघता मला असं वाटतं की उभ्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही म्हणताय तसं वेगवेगळ्या संस्थांमध्ये, वेगवेगळ्या शाळेंमध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या जाती धर्मातल्या महिलांवर अन्याय अत्याचार होत हे असतातच. पण त्याच्यासाठी मला असं वाटतं की माझी एकटीची शक्ती, बुद्धी, पैसा, साधनं प्रत्येक संस्थेपर्यंत, प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचण्यासाठी ही खूप तोटक आणि त्रोटक आहेत, म्हणजे खूप कमी पडतात. मला आवडेल की सगळ्याच महिलांच्या बाजूने मी उभं राहणं, ज्या अन्याय अत्याचारित आहेत किंवा ज्यांच्यावर महिलाच नाही तर ज्या खरंच जेन्युइन केसेस आहेत, मग जिथे पुरुष असू देत, स्त्री असू देत, त्यांच्या बाजूने उभं राहण्यासाठी मला खरंच आवडेल आणि मला आवडलं असतं. पण माझी जर आपण मर्यादा बघितली वेळेची आणि साधनसूचीची तर ती खूप कमी आहे, त्रोटक आहे. त्याच्यामुळे मी नाही पोहोचू शकले. पण तेव्हा नाही पोहोचू शकले म्हणून मी आता नाही पोहोचायचं, आता नाही लेख लिहायचा, मला असं वाटतं हे कुठेतरी चुकीचं आहे. म्हणजे मी तेव्हा नाही केलं तर मग आताही नाही करायचं, आताही गप्प बसायचं. मला नाही हो चळवळ असं शिकत. मी सुद्धा आंबेडकर म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांचं लेकरू आहे, मी सुद्धा शाहू फुलेंचे विचार मानते, मी गांधीवाद मानते. मला असं वाटतं की आपल्याला जेव्हा आपला विवेक जागृत होतो आणि जिथे आपल्याला वाटतं की नाही आपण इथे पुढे आलं पाहिजे, तर मला असं वाटतं की मी पुढे आले आणि मी उभी राहिले, मी लेख लिहिला, मी या महिलांशी भेटले, आणि मला नाही वाटत की याच्यामध्ये कुठे एकांगी समाजातल्या अत्याचारित महिलांचा विवेक जागृत झाला आणि त्याही पुढे आल्या आणि त्याच वेळेला त्यांच्या बाजूनं उभ्या राहणाऱ्यांचाही विवेक जागृत झाला आणि त्याही पुढे आल्या, असा दोन्हीचा योगायोग एकाच वेळी महाराष्ट्रात घडून आलेला आहे. आता घेणारे मी ब्रेक, पण ब्रेकवर जाण्यापूर्वी साधना त्यांना एक अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारणार आहे, त्याचं उत्तर त्यांनी ब्रेक नंतर द्यायचं आहे की मानेंचा अंतरिम जामीन कोर्टानं फेटाळला आहे. अटकपूर्व जामिनावर सोमवारी सुनावणी आहे, तोही जर फेटाळला गेला तर या केसचा पुढचा प्रवास कसा असू शकतो, या संदर्भात त्यांचे काय विचार आहेत हेही आपण जाणून घेणार आहोत. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय चळवळीची लक्ष्मण रेषा. झी 24 तास, एक पाऊल पुढे.